तर फायनलचा महामुकाबला तर 2 धावेची पेनल्टी मिळाली होती ती खिडूकपाडा संघाला. जरूर आम्ही माहिती पोहोचवतो तुमच्यापर्यंत मॅनेजमेंट कडून. नितीन दादा शिंदे यांच्याकडून या स्पर्धेला 2000 रुपयाचं देणगी स्वरूप प्राप्त झालं, त्यांचा आभार. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मेगा फायनल सामना सुरू झालाय. मैदानावरती आपण पाहतोय सागर मांडवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तैनात झालेत. यस मॅच ऑन. किरवली विरुद्ध खिडूकपाडा यांच्यामध्ये फाईट पाहतोय. चुरशीचा हा मुकाबला असेल. या ठिकाणी बघा चौकार किंवा षटकार लगातार 3 मारले तर कैलासदादा पाटील यांच्याकडून 1000चं प्राइज फलंदाजी करणाऱ्या खिडूकपाडा संघासाठी. ओके, डबल पुकार होणार नाही. यस मॅच इम्पॉर्टंट आहे, थोडं समजून घ्या, कारण आता या फायनलचा लेखाजोखा पोचवणं सुद्धा आयोजकांसाठी महत्त्वाचं असेल. भावेश आणि राहुलला पाहतोय. एक चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 आहे. किरवलीने जिंकला टॉस. त्यांनी पसंती दिली फिल्डिंगला. बॅटिंग करतोय खिडूकपाडा संघ. राहुल उल्वेकर स्ट्रायकर एंडला. आक्रमण जरूर केलं डीप लॉंग ऑफ कडे. फिल्डर रेडी आहे. धाव मिळणार 1. 4 षटकांचा सामना आहे. किती धावा सेट केल्या जातील हा विचार विनिमय केला जाईल. भावेश आणि राहुल त्यासाठी तत्पर आहेत. या सामन्यामध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं असेल आणि या सामन्यामध्ये चांगली धावसंख्या बनवणं खूप महत्त्वाचं असेल. अगदी मागचा सामना पाहिला, विनिंग टार्गेट होतं दानसरला, मात्र त्यांनी चांगला प्रवास केला. 40चं टार्गेट होतं. शेवटपर्यंत झुंज चालू होती आणि झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागली दानसर संघाला. बॅड लक. नवनाथ. 2 चेंडू संपले, 2 धावा. पुढचा चेंडू. गती चांगली होती. ऑन साइडला केलाय प्राण. मिड विकेटला डिफिकल्टी झाल्या आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ठिकाणी बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा अध्यक्ष स्वप्नील सागरदादा मडवी यांचं आगमन झाले, त्यांचं देखील स्वागत. आणि आता बाबेसाठी प्राइज आहे बघा. प्रत्येक षटकाराला नितीन दादा थोरात यांच्याकडून 500 रुपये ऑनलाईन केले जातील. तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 6. 22च्या बॅटमधून एक चौकार पाहिलं. ओमसाई MTC live.in ला आपण पाहतोय. ओमसाई DJ संपूर्ण टीमचं धन्यवाद देतो. 3 चेंडूचा खेळ संपलाय, 6 धावा. तर बघा प्रेक्षकांना आता सुवर्ण संदेश. शेवटच्या अंतिम मॅच मध्ये आईबा झेल पकडणाऱ्या प्रेक्षकांना A1 जोडी हरेश पाटील आणि महेश पाटील सिद्धी करवले यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. काय फटका खेळला, अगदी स्वीप केलं. डीप फाईन लेग कडे हा चेंडू गेला. नवनाथ वर चढवलं आक्रमण. भावेश बघा मास्टर माइंड. ओ वेगानं बॅट फिरवली. 4 धावा जरूर मिळतील. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एकूण धावफलक पाहिलं तर 10 धावा आहेत. किरवली संघानं टॉस जिंकलाय. फिल्डिंग करतोय. मागचा सामना चुरशीचा झाला, मात्र त्यामध्ये बाजी मारली किरवलीनं 1 साइड. त्यानंतर त्यांनी मॅच खेचून आणली. धावसंख्या येते 4. भावेश 3 मध्ये वैयक्तिक 9. आक्रमण करतोय. फुटवरचा वापर. गुडघा टेक. ऑन साइडला आणखीन एक चौकार. नवनाथ गायकर ज्याने आज दहशत निर्माण केली आणि भावेशनं त्याच्या विरुद्ध केलं आक्रमण. एकदा जोरदार टाळ्या उद्या. भावेश 4 मध्ये वैयक्तिक 13 खेळतोय. धावा धावफलकावर 14. कैलास पाटील यांच्याकडून 1000चं बक्षीस पात्र तो ठरलाय. संघासाठी खेळायचंय असं म्हटलं जातं. यू डोंट प्ले फॉर सेल्फ, यू डोंट प्ले क्राउड. स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळणं महत्वाचं. फटका फसलाय. फिल्डर रेडी आणि पकडला झेल. इम्पॉर्टंट कॅच. पाटीलने पकडला झेल. पहिला धक्का. एकूण धावा असताना 14.
भावेश थांबणं काही अंशी का होईना महत्त्वाचं होतं, कारण पूर्वार्धामध्ये त्याचं योगदान मैदानावर थांबून चांगल्या धावा बनवणं. मात्र आता साहिल सरकलाय. तर बघा हर्षित मनोहर शेठ पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज. बक्षिसांची लयलूट आहे. अगदी भरपूर मोठ्या संख्येनं पाठीराखा वर्ग, चाहता वर्ग, बक्षिसांची लयलूट. आतापर्यंत एक षटक संपलाय. भावेशनं कमालीचा खेळ केला. जी सुरुवात हवी होती 5 मध्ये 13, 3 सलग चौकार पाहिलं, मात्र त्याचं थांबणं महत्वाचं. तो झेलबाद झाला. नवीन फलंदाज आलाय साहिल राहुल कडून अपेक्षा आहे. खिडूकपाडा संघ त्यांनी रणनीती आखली असेल, त्यांना फायटिंग स्कोर. समोरचा किरवली संघ त्यांची सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मंगेश ओव्हर नंबर 2. आक्रमण केलाय, हल्ला चढवलाय, चेंडू वयमध्ये क्षेत्ररक्षक निशाणा साधला, अनिल टिपला झेल. गुड कॅच. दुसरा धक्का. राहुल फटका मारल्यानंतर थोडी नाराजी त्यांनी दाखवली. त्याला थांबायचं होतं, मात्र रॉंग शॉट सिलेक्शनाचा तो बली ठरला. भावेशनं सुद्धा थोडी चूक केली. फास्ट क्रिकेटमध्ये जर तुम्ही शांत डोक्याने खेळाल तर चांगला खेळ होईल. ज्या पद्धतीनं मंगेश मागच्या मॅचमध्ये खेळला, झेल सोडल्यानंतर त्याचा जो विश्वास होता आणि अगदी कॉन्फिडन्स लेवल हाय झाली आणि चांगला क्रिकेट दाखवला. आता 2 धक्के 14 धावा. तर आज सुद्धा मंगेशला मालिकावीर सायकल मिळाली. किरवलीचा खूप लेखाजोखा गुलशन आम्हाला पोचवत असताना फेल्टमॅन. सेकंड ओव्हर. एकूण धावा दाफलकावर 14. 2 गडी बाद. शरीरभेदी गोलंदाजी. अपील मध्ये उत्साह जरूर. संघ पुढे सरकेल. पंचांचा इशारा आहे लेग बाईट्स. जेव्हा सामना होता ना राजाराणी घोट विरुद्ध खिडूकपाडा, तेव्हा योगेश खिडूकपाड्याच्या प्रेक्षकांचा आवाज होता आणि आता किरवलीच्या प्रेक्षकांचा बघा स्फुट आवाज ऐकायला येतो. तर या ठिकाणी बक्षीस आहे बघा. लगातार 3 गेंद में 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को हमारे मयूराज ज्वेलर्स के ऑनर जेम्स भाई की तरफ से 1500 रुपए का इनाम है. आणि इथे आणखीन एक झेल. विघ्नेशनं पकडलाय भावेशच्या पाठोपाठ राहुल आणि आता अतिघाई संकटात नाही. एका ठिकाणी बघा सूचना आहे खिडूकपाडा टीमला, कारण आपण सेमी पाण्यामध्ये एक अनाउन्समेंट केलं. आयोजन कमिटीने आम्हाला आताच सूचना दिली की त्या संघाला 2 धावेची पेनल्टी आहे. गैरवर्तणूक केलं होतं सेमी पाण्यामध्ये खिडूकपाडा टीमनं, त्या संघाला 2 धावेची पेनल्टी आहे आणि तो इनिंग समाप्त झाल्यानंतर ती आपण ऍड करूया. यस. कडक नियमावली. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15. सेकंड ओव्हर. मंगेशचे षटक. आतापर्यंत मंगेशच्या गोलंदाजीचा विचार केला तर त्यांनी 2 विकेट, 1 लेग बाईट्स. नवीन फलंदाज झालाय ऋतिकवर जबाबदारी असेल आता फलंदाज नितेश्वर. 4 षटकांची फायनल आहे. तर खिडूकपाड्याचे जावई आमचे मित्र खोडेगावचे मुकेशदादा भोईर युरोपमध्ये मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून खिडूकपाडा संघ आपल्याला शुभेच्छा आल्यात. धावसंख्या 15. लाईन थोडी खराब. चेंडू खूप बाहेर आहे. पंचांचा इशारा आहे. वाईट अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड आपण पाहतोय 16 धावा आहेत. तर नितेशदादा भोईर आणि सूर्यदादा भोईर खिडूकपाडा युरोपच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील खिडूकपाडा संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील स्वागत आहे. पुढचा चेंडू मंगेश बॅकफुटला गेले. फटका बनवण्याचा प्रयत्न. ऋतिकने नकार दिला. त्याला थांबायचे. त्याला विश्वास स्वतःवर आणि स्वतःवर असलेला विश्वास खूप महत्त्वाचा असतो. जगामध्ये अशा मोजक्याच लोकांचा इतिहास आहे ज्यांचा स्वतःवर विश्वास होता आणि खेळामध्ये सुद्धा हे महत्त्वाचं असतं. आता ऋतिकला संघाचा डाव सांभाळायचा. संघ त्याच्यावर डिपेंड आहेत. एकूण धावा 16. 3 गडी बाद. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस.
4 चेंडूचा खेळ संपलाय, 4 षटकांचा हा पूर्वार्ध आहे. मॅचकडे लक्ष वेधूया. मंगेशचा पुढचा चेंडू खोलात टाकला, गुड डिलिव्हरी, बीट करतो ऋतिकला, दबाव वाढवतोय पुन्हा एकदा किरवलीचा गोलंदाज मंगेश. काय भेदकताय, खोलवरचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा पाहत बसला ऋतिक. इतका वेग होता, शॉर्ट सिलेक्शनच्या आधीच शांत राहावं लागलं. पुढचा चेंडू 16 धावा, 3 गडी बाद. ओ फ्रंटफुटला आले, ऑफस्टिकच्या बाहेर. मंगेश थोडा आज पाहतोय विकेट चांगली घेतली, मात्र 2 अवांतर चेंडू पाहिले, 1 लेग बाईज, दबाव निर्माण केला. 14 धावा. मंगेश बॅटिंग करत असताना खिडूकपाडा अजूनही वेळ गेली नाही. ऋतिककडे ती ताकद आहे, तो सामन्याला कव्हर करू शकतो. नितेश 17 धावा, 3 विकेट. प्रचंड वेग आणि ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14 आणि या षटकामध्ये धावा दिल्या मंगेशनं. कमालीचं षटक, 2 विकेट आणि फक्त 2 धावा, 1 लेग बाईज, 2 वाईट. गुड बॉलिंग. 2 षटकं संपली. व्यासपीठावर आमचे सर्व सन्मान्य मान्यवर आज वेळात वेळ काढून आलेत, त्यांचं मी सर्व आयोजकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देईन. जय हनुमान मित्र मंडळ व क्रिकेट संघ सिद्धी करवले, स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक. वर्ष 14 वर्षाचा योगेश प्रवास एवढा सोपा नसतो. अनेक आयोजक येतात, पहिलं दुसरं वर्ष, तिसरं वर्ष सातत्य असतं, मात्र 14-15 वर्षाची परंपरा. येस दिलगिरी व्यक्त आम्ही जरूर करणार आहोत. योगेश, पूर्ण स्टेजची धुरा आज त्यांच्याकडे होती आणि चुकून जर काही आमच्याकडून चुका झाल्या असतील, नामोल्लेख राहिला असेल, स्वागत राहिलं असेल, तर कमिटीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि आपले पाहुणे समजून घेतात. शब्द सुमनानं आम्ही तुमचा आभार मानतो, मात्र चुकून दुर्लक्ष झालं असेल तर दिलगिरी व्यक्त करेन. 2 षटकं संपली, 17 धावा, 3 गडी बाद. सागर पाटील ओव्हर नंबर 3. पहिला चेंडू वेगवान, धाव घेण्यासाठी संघर्ष सूर्य, आटापिटा सूर्य, थोडी घसरगुंडी झाली. आघाडीवर यायचं असेल तर आता ऋतिक आणि नितेश कडून आक्रमणाची गरज आहे. आक्रमण कधी होणार? स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी उभा असेल पुन्हा एकदा खिडूकपाडा संघाकडून. ऋतिक कडून अपेक्षा वाढल्या, 3 चेंडूचा सामना केला आणि अजूनही जी अपेक्षा त्याच्याकडून आहे ती पूर्ण होत नाहीये. सागर पाटील 18 धावा, 3 गडी बाद. फायनल, मेगा फायनलचा सामना आहे. ओ या वेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न फसलाय. अंपायर सिग्नल, होणार बाद. आणखीन एक धक्का, इनसाइड सर्कल, अप्रतिम क्षेत्ररक्षण. रमेश, राहुल उल्वेकर, साहिल बाद झाला, नितेश बाद झाला. ऋतिक, नितेश मैदानावर खेळतोय, नितेश कडून अपेक्षा आहे, मात्र ऋतिक बाद झालाय. बॅटिंग लाईनअप मधून झाल्या चुका. चला मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया. थोडी निगेटिव्हिटी आले आणि आता सकारात्मक वातावरण निर्माण करणं, नितेशला काहीतरी हालचाल करावी लागेल. सनी भोईर आले. खिडूकपाड्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 1-2 मोठे फटके आले, एखाद्या षटकामध्ये 15-20 धावा आल्या तर चांगली आघाडी मिळेल. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस, 3ऱ्या षटकाचा खेळ. सूर्य 18 धावा. सामन्यातील पूर्वार्ध पाहतोय. बॅटिंग करत असताना खिडूकपाडा संघ. गोलंदाज सागर पाटील. पुढचा चेंडू, धावा 18, 4 गडी बाद. सनी खेळतोय स्ट्रायकर एंडला. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट. ऑन साइडला आपण पाहतोय व्ह्यूअर असणार. आक्रमणाचा प्रयत्न, फटका फसला. आणखीन एक विकेट, एका पाठोपाठ एक. 5 गडी बाद 18 वर. आज मैदानावर थांबण्यास तयार नाहीये.
येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने हेच केलं. सिंगल डबलला विसरले, मोठे फटके खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्याची किंमत मोजावी लागली. 18वर 5 गडी बाद. बॅटिंग करत असताना खिडूकपाडा संघ गोलंदाज सागर पाटील तिसरं षटक हाताळतोय. नक्कीच 12 वाजून गेलेत मध्यरात्रीचे. फायनलचा सामना रिव्हर्स अटेम्प्ट केला. धाव येणं महत्वाचं आहे. जो स्कोर थांबलाय तिथे कुठेतरी गतिमान अवस्था प्राप्त करणं हे महत्वाचं आहे. क्रिकेट म्हणजे जीवन राजा. हुकला तो संपला, थांबला तो संपला. गतिमान अवस्था प्राप्त करणं. फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडं फास्ट खेळावं लागतं. आणि आता या 4 षटकामध्ये किती धावा जमा होतील. एकूण धावफलक 19, 5 गडी बाद. तिसरं षटक, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर पाटील पुढचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. प्लेसमेंट डीप कडे फिल्डर आहे. सिंगल मिळेल कुठे का होईना. खिडूकपाडाकडे गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. आज राजा राणी गोल्ड संघाविरुद्ध या संघाला पाहिलं परतण्याची क्षमता या संघाकडे. किरवलीचा दोन्ही फॉर्मॅट खूप चांगला आहे. मात्र निकाल का असेल, दुसरा अंक खूप काही सांगून जाईल. शेवटचा चेंडू. एकूण धावफलकावर 20, 5 गडी बाद. समोर खेळतो अक्षय. सागर पाटील हाफ ट्रॅकर. प्रयत्न जरूर होईल. पकडला झेल. गुड कॅच. 6वा धक्का 20 वर. धावसंख्या धावफलकावर 20, 6 गडी बाद. 6 गडी बाद झालेत. 20 धावा आहेत. बॅटिंग करत असताना नवीन फलंदाज सर्कल. आज मात्र थोडा डाव गडगडला. कामगिरीमध्ये झालेली घसरगुंडी. धावांचा रतीप उभा करणं महत्वाचं होतं. फायनल मॅच मध्ये जी अपेक्षा होती त्यावर फलंदाजांना पाणी फेरलं आणि थोडा आता पाठीराखे नाराज असेल. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. एक षटकामध्ये 20 आल्या तर आणखीन फाईट रंगेल. पहिला चेंडू मात्र या ताकदवार गोलंदाजी समोर शरणागती पत्करावी लागते फलंदाजांना. एकही मोठा फटका येत नाही. आमचे दोन्ही स्कोरर आम्हाला सांगतात पहिल्या षटकामध्ये ती तोडफोड सुरू होती, मात्र जसा भावेश गेला तिथून सर्व काही थांबलं. कमलाकर शेठ पाटील यांच्याकडून षटकारासाठी 1000. महत्वाचा आहे षटकार. 5 चेंडू बाकी आहेत. 21, 6 विकेट. ओ समोर ठेवला मात्र खाली उंची कमी होती. बघा जय मल्हार हर्षित मनोहर पाटील किरवली यांच्याकडून प्रत्येक विकेटला मच्छिंद्रला 1000 प्रत्येक विकेटसाठी. बघा मच्छिंद्रसाठी प्राइज आहे. नक्की डाव थोडासा थांबलाय. आक्रमकता दाखवावी लागेल आणि आता दबाव आहे. 21, 6 गडी बाद. आक्रमण करतोय. आम्हाला धावा पाहिजेत आणि हा ठोकला सिद्धेशनं. क्रमांक 8 चा फलंदाज. आता गाजा माजा करावं लागेल सिद्धेशला. कमलाकर शेठ पाटील 1000. सिद्धेशने ठोकला षटकार. धावा आल्या 27. प्रवीण 3 चेंडू बाकी आहे. 2 मोठे फटके आले तर चांगली फाईट रंगेल. 40 झाला तर फाईट होऊ शकतो. क्रिकेट समीक्षकांचं असं म्हणणं असतं 4 षटकामध्ये 40-45. क्लीन बोल्ड. 7वा धक्का.
चा खेळ बाकी आहे. 27 धावा, 7 गडी बाद. विजय खेचून पाहायचे उत्तरार्धामध्ये कोणता संघ चांगला खेळ करेल. मात्र आता धावा 27. सिद्धेश्वर सुद्धा संघ डिपेंड होता, तो सुद्धा आउट बाद झाला. क्लीन बोल्ड. 7 गडी बाद, 27. पुढचा चेंडू. आक्रमणाचा प्रयत्न पुन्हा एकदा सर्व फलंदाजांना तेच केलं. पकडला झेल. 8वा गडी बाद. संघाला शुभेच्छा आलेत. मात्र आता डाव थोडा गडगडलाय. संकट ओढवले. धावा दाफलकावर 27. 8 गडी बाद झालेत. पाहायचे किती धावा जमवणार. ओ खट करतोय क्षेत्ररक्षक. कमालीचा प्रयत्न केलाय. विघ्नेशला पाहिलं. धाव घेण्याची तयारी. 9वा गडी बाद. रनआउट. आणि पूर्वार्धाचा खेळ आपण जरूर पाहतोय. बॅटिंग करत असताना जी अपेक्षा होती खिडूकपाडाकडून फायटिंग स्कोर उभा करायचा होता आणि तिथे कुठेतरी थोडा हातबळ राहिलाय. 27 टोटल रन्स पाहतो. एकूण धावा धावफलकावर 28 आणि टार्गेट असेल आता विनिंग टार्गेट 29चं टार्गेट. यस, पेनल्टीच्या धावा सुद्धा ऍड होतील. तर नक्कीच दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत. आमचा टर्न इथे संपेल. मात्र सर्व आयोजकांचं मी धन्यवाद देईन. पुढची जबाबदारी योगेश आणि प्रवीण कडे असेल. यस, कंटिन्यू. तर या ठिकाणी आपण विशेष सन्मान घेऊया. खरं तर धरणे गावचे शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सागरदादा मडवी या आपला शुभ सन्मान इथे केला जाईल. सागरदादा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर सन्मान केला जाईल ज्यांचा आवाज आज संपूर्ण रात्रीभर तुम्ही ऐकलात मराठीतून, ते आमचे मित्र सागर मांडवकर यांचा देखील सन्मान केला जाईल. सागर पाटील, सागर मडवी आणि सागर मांडवकर दोघांचा सन्मान होणार आहे. धरणे गावचे शाखा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सागर मडवी यांचा सन्मान केला जातोय. श्रीनाथ दादा पाटील या. श्रीनाथ दादा पाटील आपला देखील सन्मान केला जाईल. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. योगेश मडवी सर, टार्गेट आपण सांगूया 28 धावा झाल्यात, परंतु 2 धावेची ती पेनल्टी आहे. त्या एका ओव्हर नंतर त्या ऍड होतील किरवली संघाच्या अकाउंटला आणि सध्या 29चं टार्गेट आहे. तर सागरदादा मडवी धरणा गावचे शाखा अध्यक्ष आहेत. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तर या ठिकाणी संदेश पाटील, आपण कुठे संपर्क झाला संदेश पाटील. तर या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत आमचे मित्र मराठीतून ज्यांचा गोड आवाज तुम्ही आज संपूर्ण रात्रीमध्ये ऐकलाय, ते आमचे मित्र सागर मांडवकर या. सागर मांडवकर यांचा सन्मान इथे केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आमचे पंच या मनोज पवार. नाईट डे फर्स्ट सेकंड नाईट मनोज पवार या. त्यानंतर आमचे डीजे सागर होमसाई साऊंड सिस्टीम या आपण देखील या. आपलाही सन्मान केला जाईल. मंडप डेकोरेशन कोणी असेल तर त्यांनी देखील या. तसेच आमचे ओम साई MTC लाईव्ह एखादा मेंबर आपण इथे या. सगळ्यांचा आपण सन्मान करणार आहोत. डीजे सागरचा सन्मान इथे केलं जातंय. त्यानंतर ओम साई MTC या. कुणाल या. छोटा पॅकेट बडा धमाका. क्या बात है योगेश मडवी सर. महागुरु योगेश मडवी सर. आज महागुरु की भूमिका योगेश मडवी सर ने निभाई है बेहतरीन.
नाही, प्रत्येकाला नाईटमध्ये करणपाटी खूप लवकर जाण्याची घाई असते, त्यामुळे आज आपण स्पर्धा देखील फार लवकर सुरू झाली. चांगला सपोर्ट राहिला सगळ्यांचा. इथे सन्मान केले जाईल आमचे ओमसाई MTC. चला कुणाल मात्रे बघा ऑपरेटर आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका. पहली बॉल वेलकम 4 रन साहिल उलवेकर का स्वागत होता हुआ मंगेश पाटिल के द्वारा. मेगा फाइनल चॅम्पियन कौन बनेगा. बघा मॅच संपल्यानंतर कोणी बेसला हात लावू नका प्लीज. पंच 2 लक्ष द्या. आपण मेन म्हणजे LED बेल्स आहेत, त्यामुळे आपण ते लवकर जमा करा. बॉल तैयार. पटकी हुई गेंद नेस्टी बाउंसर. व्हाइट बॉल एक्स्ट्रा में बढ़ोती. जीत के लिए चाहिए 29 रन. खिड़ुकपाड़ा को 2 रनों की पेनल्टी है. पहले ओवर के बाद वो 2 रन किरौली के अकाउंट में ऐड किए जाएंगे. बैक टू मैच. सबसे बड़ा मुकाबला. मंजिल भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है. देखते क्या होता है. हमारे हौसले भी जिद्दी है. जिद्दी मुकाबला. खिड़ुकपाड़ा टीम अपने गेंदबाजी के लिए बहुत मशहूर है. कई मर्तबा लो स्कोरिंग के मुकाबले इनके गेंदबाजों ने फिनिश किए हैं, बचाए हैं. तो मजा आएगा दोस्तों. हल्के में ना ले किरौली खिड़ुकपाड़ा को, क्योंकि इनकी ताकत है गेंदबाजी. सामने मंगेश इस सीजन में अत्युत्तम फॉर्म में. उनकी गेंदबाजी कमाल है, बल्लेबाजी धमाल है. शरीर पे लगी है, कोई मौका नहीं हाथ खोलने का. साहिल उलवेकर के बाद भावेश करेंगी, फिर राहुल उलवेकर गेंदबाजी करेंगे. और खिड़ुकपाड़ा गेंदबाजी के लिए मशहूर है, लेकिन मंगेश पाटिल अपने बल्लेबाजी के लिए बहुत ही मशहूर है. मंगेश इस आज के रात में उन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है और मेगा फाइनल में उनका बल्ला चलना जरूरी है. राउंड विकेट. हल्के हाथों से कट किया बॉल को. डॉट बॉल. गेंदबाजों के लिए इनाम है हर विकेट के लिए 500 का इनाम. कमलाकर शेठ पाटिल खिड़ुकपाड़ा के जमाई है भाई. छक्के के लिए 1000, विकेट के लिए 500 रखे थे अभी उन्होंने, अब विकेट के लिए 500. मैच ऑन. मंगेश पाटिल को खामोश किया है. तर बघा आमचे कोपरा गावचे आत्या मामा यांच्याकडून जर किरवली संघ जिंकला तर त्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जमा झालंय. ट्रेडिशनल शॉट. मंगेश को खामोश रखना इतना आसान नहीं है दोस्तों. इस सीजन के सबसे इनफॉर्म बल्लेबाज है. क्रॉस बैटेड डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में 4 रनों के लिए अर्धशतक मारने वाला ये बल्लेबाज है. 450 इनके नाम पर है. इतना आसान नहीं है दोस्तों. इस बार बेहतरीन स्ट्रोक. पिकअप शॉट मिड विकेट पर कैच आउट. खिड़ुकपाड़ा के दर्शक देखिए, ब्लैक स्क्रीन के लेफ्ट साइड में खिड़ुकपाड़ा के दर्शक है, राइट साइड में लेफ्ट साइड में किरौली के दर्शक. अब वो खामोश है और उनकी आवाज सुनाई दी. बिल्कुल नजदीक है दोनों भी. मजा आएगा. पहला विकेट गिरा मंगेश पाटिल का. स्कोरबोर्ड पे रन बनते हुए स्कोर कार्ड पर मैच 9 रन अब ऐड करेंगे रन पेनल्टी के जो खिड़ुकपाड़ा को मिली थी, यानी टोटल 11 रन पहले ओवर के समाप्ति के बाद. पर पेनल्टी ऐड हो चुकी है. अब जीत के लिए 3 ओवर में 18 रन चाहिए. 18 गेंदे 18. व्हाट अ मैच. आज सभी मुकाबले पैसा वसूल हुए. सन्नाटेदार मुकाबला जहाँ पे चैंपियन बनने के लिए खिड़ुकपाड़ा और किरौली आमने सामने आ चुकी है. दोनों तगड़ी टीमें. किसके सर पे ये ताज होगा चैंपियन का. स्वर्गीय प्रभाकर आसू पाटिल चषक का ये सम्मान किसे मिलेगा चैंपियन का. पहला नंबर किसका आएगा. इंतजार है दोस्तों. और अब वो घड़ी आ चुकी है. 3 ओवर 18. भावेश उलवेकर लेग ब्रेक का सुल्तान. पहली बॉल घुस के मारा है भाई. स्टैंड एंड डिस्पैच अक्रॉस द लाइन. तीनों स्टंप को छोड़ के अजीबो गरीब स्ट्रोक है ये. अनऑर्थोडॉक्स एक्शन.
स्ट्रोक बाहर निकल के अक्रॉस द लाइन फेंक दिया है सीमा पार 4 रनों के लिए तेजस पाटिल। तेजोमयी कामगिरी है इनकी, 4 रन के साथ स्कोर बोर्ड पे 15। मेगा फाइनल का ये मैच है। ऑफ द मार्क 4 रन मिले तेजस को। भावेश उल्वेकर को पहली गेंद पे वेलकम होता हुआ 14 रनों की दूरी। हल्के हाथों से कट किया, 14 बहुत छोटे रन बच्चे, सम्मान दिया गेंद को। डबल लेना चाहते तेजस। सागर रुके स्ट्राइक एंड पर महज 1 रन। शांत क्रिकेट अब होता हुआ, 2 तगड़ी टीमें और ये सबसे बड़ा मुकाबला स्वर्गीय प्रभाकर आसू पाटिल चषक 2024 में ये नाइट रजनी सक्सेसफुल हो चुकी है। ये दर्शक देखिए, ये क्रिकेट के दीवाने देखिए, ये क्रिकेट के पागल देखिए, पूरे क्रिकेट के पीछे झूम रहे और इस मुकाबले का आनंद ले रहे। दीवानगी सर पे चढ़ी है इनके और ये मजा आ रहा है सभी को। खिड़ुकपाड़ा के दर्शक भी मौजूद, किरौली के दर्शक मौजूद। स्क्रीन पर 2 खिलाड़ी, एक है बल्लेबाज सागर पाटिल और दूसरे भावेश उल्वेकर। ओम साई एमटीसी लाइव का ये कारनामा देखिए, ये जबरदस्त टेलीकास्ट है, ये नंबर 1 टेलीकास्ट है। मजा आएगा। जीत के लिए समीकरण आसान बनता हुआ। गेंदबाज तैयार। इस बार भावेश का कमाल, थोड़ा लेग ब्रेक आपने देखा, हल्के हाथों से कट किया इस बॉल को। भावेश अपने गेंदबाजी के लिए बहुत ही मशहूर है। जिस तरीके से वो गेंद को पकड़ते हैं, रिलीज ऑफ द बॉल, फिंगर रोल, डॉट बॉल और मिस टाइमिंग स्ट्रोक। हल्के हाथों से गेंद को खेला, डीप में फील्डर मौजूद है स्क्वायर लेग पर। एक मकम्मल, 2 की कोशिश होगी या नहीं? थ्रो खराब था, 1 ही मिलेगा यहाँ पर। बहुत तू मैं चल रही है। खिड़ुकपाड़ा कॉन्सेंट्रेट करना है मुकाबले में, क्योंकि आप भी ये मुकाबला जीत सकते हैं। चैंपियन को पूछा जाता है और कौन बनेगा चैंपियन। मशक्कत करनी होगी, मेहनत तो करनी पड़ेगी। संघर्ष बहुत बड़ा है खिड़ुकपाड़ा के लिए। टीम का टोटल बनता हुआ स्कोरबोर्ड पे यहाँ से 17 रन। मैच ऑन, बेहद रोमांचक मुकाबला, बहुत बड़ा संघर्ष है दोनों के लिए, क्योंकि खिड़ुकपाड़ा अपने गेंदबाजी के लिए मशहूर है और किरौली अपने बल्लेबाजी के लिए। फुल टॉस गेंद, स्विच इट रिवर्स खेला, मिस टाइमिंग, बल्ले के टो पे लगी है, लेकिन आउटफील्ड तेज है, 3 फील्डर से दूर गेंद, सीमा पार 4 रनों के लिए। ये मैच समाप्त होने के बाद स्टंप एलईडी को हाथ नहीं लगाना है आपको योगेश सर, क्योंकि यहाँ पर बहुत सारी पेनल्टी लगी है पहले से खिलाड़ी टीम को। 4 रन मिलते हुए और 4 के साथ टीम का टोटल 21 पे पहुंच चुका है। समीकरण थोड़ा आसान बनता हुआ, जीत का सफर कम होता हुआ और अब जीत के लिए चाहिए महज 8 रन। एक बड़ा स्ट्रोक चाहिए और जीत के नजदीक पहुंचेगी टीम किरौली, क्योंकि भावेश उल्वेकर मशहूर गेंदबाज, क्या उनके पिटारे से बढ़िया गेंद निकलेगी? क्या वो जीतने लायक आप गेंदबाजी करेंगे? और यॉर्कर गेंद की थी भावेश ने, लेकिन अलग पैतरा इस्तेमाल किया। तेजस पाटिल कमाल कर रहे हैं, बिल्कुल घुमाव देके अलग तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं। इस गेंद पर आए सिंगल और इसी के साथ 2 ओवर का ये खेल समाप्त होता हुआ। टीम का टोटल है 22। ग्राफ देख सकते हैं खिड़ुकपाड़ा और ओम नर्मदेश्वर किरौली का। आमच्या गावातले हरिभक्त पारायण रोहिदास गरत यांचा सन्मान इथे केला जाईल। मी कांतीलाल पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते तो सन्मान करायचा आहे। मित्र कांतीलाल पाटील, खरं तर गेल्या 5 रातीमध्ये प्रवीण एक गोष्ट आवर्जून उल्लेख केली पाहिजे। जसं आपण चित्रपट पाहतो, चित्रपटातला हिरो वेगळा असतो आणि पडद्याच्या पाठीमागला हिरो वेगळा असतो। खरं तर मित्र 5 रात्रीमध्ये ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये येणारे समालोचक, येणारे पंच, स्कोररांची कमिटी यांना जेवणाची उत्तम व्यवस्था करणारे, खरं तर त्यांच्या हाताची चविष्ट चव घेऊन खरं तर सगळेजण येथे की नाही त्यांचे जेवण जेवलेत ते आमचे खरं तर संतोष दादा पाटील, कांतीलाल दादा पाटील, सचिन पाटील आणि महेश पाटील या 4ही आचारी वर्गाचं मनपूर्वक आभार व्यक्त केले पाहिजे। 5ही दिवस सातत्यानं कोणत्याही धाब्यावरती कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला त्यांच्या हाताची चव मिळणार नाही। ओ पल्लू स्कूप का इस्तेमाल किया है तेजस पाटिल। तेजोमयी कामगिरी, आज चमक गया ये सितारा रात में। किरौली के दर्शक झूमते हुए 4 रन। अब मुकाबले में जीत के लिए 3-4 स्कोर। स्ट्रोक देखिए किस तरीके से खेला, किस अंदाज से खेला, बेहतरीन सुपला शॉट, सुपला स्ट्रोक मारा है तेजस ने। अनबिलीवेबल,
अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक। राहुल उल्वे के तैयार, रिवर्स खेला, स्विच एंड रिवर्स की कोशिश, जीत के लिए 4 चाहिए थे और यहाँ पे गेंद सीमा पर, मैच फिनिश। यस, डीजे ठोक